8 फेब्रुवारी 2024च्या दिवशी शिवसेनाचे अभिषेक गोसाळकर आपल्या ऑफिसमध्ये बसले होते आणि तिथे मॉरिस येतो. मित्रांनो, हा मॉरिस जो मॉरिस भाई नावाने प्रसिद्ध होता, स्वतःला सामाजिक कार्यकर्ता सांगत होता. मित्रांनो, अभिषेक हे राजकारणात ऑलरेडी होते आणि मॉरिसला सुद्धा राजकारणात यायचं होतं. आणि या दोघांमधले संबंध काही खास नव्हते. काही वर्षापूर्वी एक बलात्कार प्रकरणात मॉरिसला तुरुंगात पाठवण्यात आलं होतं. मॉरिसचा असा विश्वास होता की अभिषेकने त्याला फसवलं आहे. मॉरिस अभिषेकच्या ऑफिसमध्ये येऊन त्याला बोलतो की आपण मतभेद विसरून समाजासाठी काही करूयात. ही बातमी माझ्या ऑफिसमध्ये जाऊन फेसबुक लाईव्ह करून आपण देऊ. दोघेही मॉरिसच्या ऑफिसमध्ये जाऊन फेसबुक लाईव्ह करतात. पहिले मॉरिस बोलतो, मग अभिषेकला फेसबुक ऑडियन्स सोबत बोलायला सांगतो. बोलून झाल्यावर अभिषेक जेव्हा उठतो तेव्हा मॉरिस आपल्या बॉडीगार्डची गन काढून अभिषेकला गोळ्या मारतो आणि त्यानंतर स्वतःला सुद्धा गोळी मारतो. मित्रांनो, यावर आपले काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओज हवे आहेत ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा.